नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सर्वांनाच साम संजीवनीच्या परिवारातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरं दसरा म्हटला की आपल्याला असं वाटतं की आपल्याला जो विजय मिळवला आहे किंवा रामाने रावणावरती किंवा आपल्या ज्या चांगल्या प्रवृत्तीने वाईट प्रवृत्तीवरती बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्यामध्ये आपण एक ऍड करू शकतो, ते म्हणजे आपल्या अनारोग्यावरती आरोग्याने मिळवलेला विजय. असा हा दसरा आज आपण साजरा करणार आहोत. या दसऱ्याच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्राची मध्ये जी नवीन क्षितिज आपण गाठलेली आहेत याबद्दल माहिती करून घेणार आहोत. आज आपल्यावर आहेत डॉक्टर प्रदीप महाजन. आपण यांचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला परिचय करून देते. डॉक्टर प्रदीप महाजन हे स्टेमआरएक्स बायोसायन्स या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. याबरोबर ते मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत. हे न्यूरोसर्जन असून नुकताच त्यांनी संशोधन केलेलं आहे ऑटोलोगस स्टेम थेरपीवरती. बरेच त्यांनी रिसर्च पेपर त्यांनी नॅशनली आणि इंटरनॅशनली कॉन्फरन्सेस मध्ये सादर केलेले आहेत. त्यांनी एव्हीएन वर जे संशोधन केलं आहे त्याला बरेचशी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती देखील मान्यता मिळालेली आहे. त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे आणि त्यांचं ITM युनिव्हर्सिटी आणि MUHS या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवत असतात आणि ते कूपर हॉस्पिटलमध्ये देखील कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ही जी स्टेम सेल थेरपी आहे ती म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे याबद्दल देखील आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया. पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता. फक्त आपला फोन नंबर मात्र तुम्हाला लागेल तो तुम्ही लिहून घ्या. आपला नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, ही जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली आहे, म्हणजे 100 वर्षापूर्वीची आपण गोष्ट घेतली आणि जर आत्ता बघितलं तर प्रगती तर फार झपाट्याने होत आहे, पण त्या बरोबरीनंच आजार हे कमी न होता आपल्याला वाढताना दिसत आहेत. असं का होतंय बरं, हे जर आम्हाला सांगता का सुरुवातीलाच? तुम्ही प्रश्न फारच चांगला विचारलाय, कारण आज दसऱ्याचा दिवस असल्यामुळे मी माझ्या श्रोत्यांना किंवा आमच्या श्रोत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्यातल्यात महत्वाचा भाग म्हणजे दसरा असल्यामुळे दसऱ्याचं तुम्हाला आता तुम्ही महत्व सांगितलेलं आहे, आरोग्यावर आरोग्याची जीत. म्हणजे आपण जर वाईट वृत्तीच्या चांगल्या वृत्तीचा विजय करायचा असेल दसऱ्यासारखं मुहूर्त काही नसतं आपल्याकडे. तर असा विचार केला आपण तर ज्या ज्या रोगांवर आपण आजपर्यंत यश करू शकलो नाही अशी खूप रोग आहेत. दसऱ्याच्या निमित्तानं मी असं सांगेन की आज तुम्हाला मी ही माहिती देऊ इच्छितो की ह्या सर्व रोगांवर आज आपण अशी माहिती घेऊया की आपल्याला ह्या सर्व रोगांवर कसा विजय करता येईल. बरोबर, हा महत्वाचा भाग आजच्या संवेदातला आपला. नक्कीच सर. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हेल्थ क्रायसिस आहेत आणि हा शब्द असा प्रामुख्याने वापरला जातो आणि असा मोठे मोठे शब्द वापरल्यानंतर आपल्याला कळत नाही नेमकं की काय बरं असतं. त्या हेल्थ क्रायसिस म्हणजे वगैरे काय असते जर सांग. जनरली कसं आपला विषय सुरू झाला असल्यामुळे की जी रोग आहेत, जी आरोग्याची गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आता कदाचित प्रचलित पद्धतीतून आपल्याला यश मिळत नाहीये किंवा मॉडर्न सायन्स मधून यश मिळत नाही अशी खूप रोग आहेत ज्यावर आपण आज हजारो रुपयाचा खर्च करतो किंवा डॉलर्स मध्ये खर्च करतो, इम्पोर्ट करतो औषधं किंवा मोस्ट मॉडर्न मेडिसिन्स वापरतो. तरी या रोगांवर आपल्याला यश मिळत नाही. याचं सांगण्यात तात्पर्य काय की आपण आपलं आयुष्य वाढवतोय. आपण 1950च्या दरम्यान आपलं आयुष्य होतं 40चं ऍव्हरेज माणसाचं आयुष्य, ते आज गेले 70ला 75ला 80 पर्यंत जगतो. पण हा विचार नाही करत की आपण 80 पर्यंत जगतोय. जगताना आपण जवळपास डायबिटीज, हायपरटेन्शन, एजिंगचे डिझीज सोबत घेतोय. ब्लड प्रेशर, कार्डियक, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन, पार्किन्सन, अल्झायमर्स डिसीज, ह्या सगळं रोगांचं जेव्हा आपण कॉम्प्लिकेशन घेतो तेव्हा लक्षात यायला पाहिजे की आपण एका हेल्थ क्रायसिस कडे चाललेलो आहोत. हे क्रायसिस एवढं मोठं आहे की आपण जसं वय वाढतंय तसे रोगाचं प्रमाण वाढतंय, पण त्यांचा इलाज आपल्याकडे काहीच नाहीये. वी डोंट हॅव एनी सोल्युशन फॉर ऑल दिस डिझीज. तर अशा वेळेस आपण एक असा विचार केला पाहिजे की आपलं वय तर वाढतंय पण रोगासोबत वाढण्याच्या वयाला काही अर्थ नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतःच्या फॅमिलीसाठी रिस्पॉन्सिबल,
देशासाठी एक रिस्पॉन्सिबल असे होऊन जाता की म्हणजे तुम्ही खर्च करूनही तुम्ही रोगापासून मुक्त होऊ शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे एक हा हेल्थ क्रायसिस असा विषय झालेला आहे जगामध्ये की वय वाढतं किंवा अँटी एजिंग ट्रीटमेंट करतो किंवा मॉडर्न ट्रीटमेंट घेतो आणि त्यानं आपलं वय वाढवतोय पण सोबत रोगही आणतोय. बरोबर. त्याला आपण हेल्थ क्रायसिस म्हणतो. अशा वेळेस आपल्याला एक वेगळा विचार केला पाहिजे की आपण हेल्थ क्रायसिसच्या कुठपर्यंत जायला पाहिजे की त्याला काय आपण दुसरा काही इलाज करू शकतो का. बरोबर आहे. मग सर आता जे उपचार पद्धतीमध्ये असं काही तुटपुंजे पण आपल्याला आढळत असतो किंवा असं वाटतं की ह्या उपचार पद्धती आपण घेत आहोत पण तितक्याशा पुरेशा नाही आहेत, मग ह्याच्यासाठी काही उपाय आहेत का दुसरे? कसं आहे, जेव्हा आपण एखादं सायन्स पकडतो आणि त्यात रिसर्च करतो आणि आपल्याला दिसतं की ह्या सायन्स मधून आपल्याला पूर्ण उत्तरं मिळत नाहीयेत, अशा वेळेस त्याच पद्धतीचा विचार करून आपल्याला त्याचं उत्तर सापडत नसतं. म्हणून आपल्याला एक पॅरल विचार करणं फार जरुरी आहे की दुसरं कोणतं सायन्स आहे असं की जे सायन्स आपल्याला निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतं. बरोबर. जर तसा विचार केला तरच आपण हा रिजनरेटिव्ह मेडिसिन सायन्सचा विचार करू शकतो. कारण ह्या सायन्स मध्ये आम्ही फक्त सेल्स मारतो किंवा लक्षणं दाबतो पेशंटचे वेगवेगळे. कसं तर ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशर कमी करायचं, कशानं कमी होते बघत नाही आपण, पण कमी झालं पाहिजे. किंवा डायबिटीस इन्सुलिन घेऊन आपण शुगर कमी करायचा प्रयत्न करतो, पण हे पाहत नाही की आपण पॅनक्रियासचे सेल्स ताऱ्या झाले तर इन्सुलिन आपोआप नैसर्गिक होऊ शकतं आणि आपले सिम्पटम्स कमी होऊ शकतात. पार्किन्सन डिझीज घ्या, कशामुळे झाला आपण हे बघत नाही पण त्याची लक्षणं कमी करायचा प्रयत्न करतो, पण त्याला एक लिमिटेशन आहे सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर त्या डिझीजनच तो माणूस मरतो. मग अशा वेळेस आपण पॅरलल सायन्सचा विचार केला पाहिजे. तो सायन्स म्हणजे रिजनरेटिव्ह मेडिसिन किंवा सेल बेस्ड थेरपीज. ह्या थेरपीज ज्या आहेत आणि ह्या थेरपीमध्ये फरक हा पडतो की इथे आपण त्यांची लक्षणं सुधारण्यासाठी डिझीजचं रिजनरेशन कमी होण्याच्या ऐवजी डिझीजला आपण मारतो आणि ऑर्गनचं रिजनरेशन, सेलचं रिजनरेशन, त्याच्यापासून होणारे बेनिफिट, एजिंगमुळे झालेले नुकसान, त्या ऑर्गन डॅमेज झालेले रिजनरेट करणं, ह्या सगळ्यामुळे आपल्याला ह्या जी रोग आहेत ज्याला उत्तरच नाहीये त्याला उत्तर मिळू शकतात. नक्कीच. सर तुम्ही एक मुळातच न्यूरोसर्जन आहात, तर तुम्हाला या तुमच्या वृत्तीमुळे तुम्ही संशोधनाकडे वळलात की नेमकं काय झालं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती संशोधन करावंसं का वाटलं सर? कारण मागच्या 30 वर्षाच्या माझ्या अनुभवातून मला हे जाणवलं की बरेचसे रुग्ण असे असतात माझ्याकडे की ज्यांना मी उत्तर देऊ शकत नाही, की सरळ सांगावं लागतं की यू हॅव टू लिव्ह विथ दिस अँड डाय विथ दिस. जसं आता मी रिसेंटली एक इंटरनॅशनल पेपर पब्लिश केलेला आहे न्यूरोजेनिक ब्लॅडर, सिन्स मी न्यूरोसर्जन असल्यामुळे. कारण स्पाईनची सर्जरी झाली, स्पाईनला इंजुरी झाली की पेशंटचा आपल्या युरिन ब्लॅडरचा कंट्रोल निघून जातो किंवा युरिन करू शकत नाही आणि त्याला आयुष्यभर तसं राहावं लागतं. तर अशातच मी असे पेशंट ट्रीट केलेले की ज्या पेशंटला युरिनचं फंक्शन, ब्लॅडरचं फंक्शन मी परत आणलेलं, त्याला न्यूरोजेनिक ब्लॅडर ट्रीटमेंट म्हणतो आपण. तर अशा वेळेस जर विचार केला आपण तर रिजनरेटिव्ह मेडिसिन हे सायन्स प्रभुत्वानं काम करू शकतं, जेणेकरून टिश्यू रिजनरेशन, ऑर्गन रिजनरेशन करणे आणि त्या टिश्यूला परत फंक्शन आणणे ह्यातला भाग पडतो. जेव्हा मला फरक जाणवतो तेव्हा मला जाणवलं की वी शुड डू अ रिसर्च इन रिजनरेटिव्ह मेडिसिन, सेल बेस्ड थेरपीज. ह्यात माझा महत्वाचा मुद्दा असा ठरला की माझ्या पूर्ण प्रवासामध्ये मी एक पिल आणि सेल ह्यातला फरक लोकांना कळू इच्छितो. पिल जी असते ही सेल मारण्यासाठी वापरतो आपण, पेशांना मारण्यासाठी वापरतो. म्हणजे आपण जे टॅबलेट्स घेतो आपण, टॅबलेट घेतो की पॅरासिटामॉल घ्या किंवा अँटीबायोटिक घ्या, अजून कोणतीही घ्या, ते हे घेतो आपण कशासाठी घेतो की पेशांना मारणे किंवा जंतूंना मारणे. ही थेरपी मारण्याची आहे, टिश्यूना मारण्याची थेरपी आहे. पण त्याच वेळेस आपण आपल्या शरीरातली जी सेल्स पुनर्जीवित करण्याची शक्ती आहे ती पण कमी करून टाकतो ह्या गोळ्यांमुळे. पण वेरॅज मी जी थेरपी सांगतो सेल बेस्ड थेरपी म्हणजे पिल टू सेल, सेल मध्ये आम्ही रिजनरेट करतो, वी डोंट किल द सेल्स, आम्ही सेल्स तयार करतो, सेलचं एन्व्हायरमेंट बदलतो आणि त्या रोगातून आम्ही तुम्हाला मुक्त करतो. म्हणजे जर्नी आहे पिल टू सेल. अच्छा, ही जी जर्नी आहे पिल टू सेल याच्याबद्दल आपण सविस्तरित्या माहिती करून घ्यायचीच आहे. कारण बऱ्याच वेळा आपण औषधं तर घेतच असतो पण आजार कमी होता होता या बरोबरीनेच आपल्या शरीरातला अशक्तपणा देखील तितकाच वाढत असतो. मग ही जी सेल थेरपी आहे ती नेमकी आपल्याला कशी मदत करते जाणून घेऊया. माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे, तुमच्या मनातील उत्सुकता तुम्ही अशीच जाणून ठेवा. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. नमो भारतम.
हा कार्यक्रम साम वाहिनीवर हिंदी भाषेतून आपल्याला पाहता येईल. या कार्यक्रमामध्ये ज्या प्राचीन परंपरा आहेत, त्यांचं विज्ञान, त्यांची प्रात्यक्षिकं, प्राचीन जे काही सर्व ज्ञान आहे, वेदवाङ्मय आहे आणि मनाचे श्लोकी असतील, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल आणि त्या बरोबरीने आदिशक्तीचं जागरण म्हणजे स्त्री प्रतिष्ठेविषयीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. नमो भारतम. देखिए सोमवार से शनिवार सुबह 7:30 पर पुनः प्रसारण दोपहर 1:30 और रात 11 बजे सिर्फ साम टीवी पर. हॅपी दिवाळी. 2 डबे यावेळी जोरात साजरी करू. हॅपी दिवाळी बाळ. दादा. आठवतंय तिचा पहिला अनारही याच घरात पेटला होता. आजोबांनी मला कॅडबरी सुद्धा दिलं होतं. बाबा, खरंच हे घर विकायचं? तुम्ही सगळे घरी येतच नव्हता, पण आता नाही विकायचं? मला माहित होतं. हॅपी दिवाळी. कॅडबरी सेलिब्रेशन्स. या दिवाळी आनंद घेऊन चला. पोटदुखीची गोळी, खोकल्याची गोळी, गोळ्यांच्या आधी लाईफ बॉय. गोळ्या, लाईफ बॉय, कनेक्शन काय आहे? आजाराचं खरं कारण किटाणू. हातातून तोंडामध्ये. नवीन लाईफ बॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर हा देतो 10 इन्फेक्शन पसरवणाऱ्या किटाणूंपासून आमचं सर्वात शक्तिशाली संरक्षण. आजपासून गोळ्या कमी, संरक्षण जास्त. हल्दी के गुणों से भरा वीको टर्मरिक WSO क्रीम, जो आपके चेहरे के कील और मुहासे दूर करे और आपको दे प्राकृतिक सुंदरता. अब सिर्फ 9 रुपए के सैशे पैक में भी. वीको टर्मरिक WSO क्रीम. सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला स्मार्ट आर्थिक नियोजन करूया. स्मार्ट पुण्याची स्मार्ट बँक, पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात, मोलाची साथ. किती प्रॉमिसेस देतो आपण आपल्या केसांना? स्ट्रेटनिंग, ते डॅमेज न करण्याचा प्रॉमिस, पुन्हा कर्ल्स आणि शेवटचा डॅमेज करण्याचा प्रॉमिस. आता शेवटचं नाही, पुन्हा पुन्हा. डाव केराटिन ऍक्टिव्ह युक्त केसांना आतून पोषण देतो आणि देतो अनबीटेबल डॅमेज रिपेअर. डाव इंटेन्स रिपेअर आता फक्त 56 रुपयात. जेम्स म्हणजे मजा. जास्त जेम्स म्हणजे जास्त मजा. 20% एक्स्ट्रा कॅडबरी जेम्स प्रत्येक पॅकच्या सोबत. हिरड्यातून रक्त, हिरड्यांवर सूज का मग पायोरियाचा त्रास. विको वज्रदंती, जी हिरड्यांना मजबूत बनवते आणि दातांना निरोगी ठेवते. तेव्हा विको वज्रदंतीची शक्ती स्वीकारा, नाहीतर नंतर पश्चाताप करा. Tomato so juicy, chili so spicy. Yanchi झाली twist, sweet and spicy twist. झाली सुरू party. किसान sweet and spicy twist. अर्थो अमृत जॉईंट केअर ऑइल अँड कॅप्सूल्स. गुडघेदुखी, सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावरचा रामबाण इलाज. आयुर्वेदिक अर्थो अमृत. गीर गाईच्या शुद्ध दूध आणि तूप यापासून बनवलेले कॅप्सूल्स आणि वनौषधींचे तेल. अर्थो अमृत सर्व मेडिकल्स मध्ये उपलब्ध. नवरात्रात सुरू झालाय स्त्री शक्तीचा जागर. सकाळच्या तनिष्का व्यासपीठांतर्गत नेतृत्व विकासाची संधी. राज्यभरात 3 टप्प्यात होणार तनिष्का सदस्यांच्या निवडणुका. 15 आणि 16 ऑक्टोबरला राज्यात 325 पेक्षा जास्त केंद्रांवर होणार तनिष्का उमेदवारांसाठी मतदान. नेतृत्वाच्या, क्षमता विकासाच्या या अनोख्या उपक्रमासाठी मतदानाची पद्धतही वेगळी. तनिष्का सदस्यांखेरीज समाजातल्या सर्व महिलाही करू शकणार मतदान. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मिळून साऱ्या जणी बजावतील मतदानाचा अधिकार. शिवाय उमेदवाराला खास निवडणुकीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देतील मिस्ड कॉल. असे हजारो मिस्ड कॉल उमेदवार मिळवू शकतील. तनिष्कांचं नेतृत्व निवडलं जातंय ते समाजात निम्म्या असलेल्या स्त्रियांकडनं. स्त्रियांच्या क्षमता विकासाच्या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा. तिचा विकास, तुमचा विकास. मी तनिष्का, आम्ही तनिष्का. अधिक माहितीसाठी 9225 800 800 या क्रमांकावर फोन करा.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत वैद्यकीय क्षेत्रातील नव्या क्षितिजाबद्दल. हे क्षितिज नेमकं कोणतं आहे? हे क्षितिज गाठण्यासाठी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले आहेत ते डॉक्टर आज आपल्यावर आहेत डॉक्टर प्रदीप महाजन. डॉक्टरांबद्दल आम्ही मगाशी तुम्हाला सर्व माहिती करून दिलेलीच आहे. तरी पण डॉक्टरांनी एव्हियन बद्दल जे काही संशोधन केलेलं आहे आणि हा फार बरा न होणारा असा आजार समजला जातो, याबद्दल देखील डॉक्टरांकडे नक्कीच जाणून घेऊया. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही तयार ठेवा. पण जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर तुम्ही सेल थेरपी बद्दल माहिती करून देणार होतात आम्हाला. पिल टू सेल म्हणजे नेमकं काय आहे सांगितलं, पण ही सेल थेरपी म्हणजे काय जाणून घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. काय सांगाल सर आपण ह्या प्रश्नच नाही. जेव्हा आपण एखादी थेरपी म्हणतो तो आपण एक डेव्हलप केलेला प्रोटोकॉल असतो ट्रीटमेंटचा. आता सेल आपण जो म्हणालो तर सेलचा अर्थ असा होतो की आपल्या शरीरातली एक ब्रीदिंग टिश्यू आपल्या शरीरातला जो टिश्यू आहे की ज्या टिश्यूवरनं आपल्याला रिपेअर करण्यासाठी वापरतो आपण. आणि जेव्हा एक पिल म्हणतो ही ना जीवित असणारी जी मेलेली सेल असतात, ज्याला केमिकल्स म्हणू आपण, त्यापासून केलेली असते. त्या केमिकल्स पासून तयार केलेली ही सेल्स असतात, पिल्स असतात. आणि ही अशी सेल असते ती ब्रीदिंग सेल असतो, आपल्यासारखा मनुष्यासारखा जिवंत असलेला सेल असतो. तर ह्या दोघातला फरक मी तुम्हाला समजून सांगितलेलाच आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या जर्नीमध्ये ही पिल जी घेतो आपण आणि सेल जी घेतो, जर सेल घेतला तर सेल आपल्याला रिजनरेट करून देतो टिश्यूला आणि पिल आपल्या त्या टिश्यूला मारत असते. हा दोघातला महत्वाचा फरक तुम्हाला सांगितलेलाच आहे मी. त्यातल्या त्यात आपण सेलचा जर विचार केला, हा सेल आपण वापरतो जेव्हा टिश्यू आपल्याला रिजनरेट करायचे आहेत. आणि जेव्हा रिजनरेशनचा टप्पा येतो, जिथं तर डिजनरेशन आहे, जिथं डॅमेज झालेला आहे, त्या सर्व ऑर्गन्समध्ये रोग जो झालेला असतो तो पूर्णतः नाहीसा करण्यासाठी आपण ही सेल थेरपी वापरतो. आणि सेल थेरपी म्हणजे आपल्या शरीरातून वाहणाऱ्या सेल्सला वापरणे किंवा कॉर्डमधून वापरणे किंवा कॉर्डच्या ब्लडमधून वापरणे किंवा आपल्या बोन मॅरोतून घेणे किंवा ॲडिपोज टिश्यूमधनं घेणे किंवा पेरिफेरल ब्लडमधनं घेणे. हे सेल्स असतात. हे सेल्स आपण त्याला हार्वेस्ट करतो सेपरेट शरीरातनं बाहेर. मग त्याला ऍक्टिव्हेट करून ज्या अवयवाला पाहिजे असतात त्या अवयवामध्ये आपण ट्रान्सप्लांट करतो त्या सेल्सला. जसं ब्रेनचं असेल तर ब्रेनमध्ये ट्रान्सप्लांट करणे, जॉईंटमध्ये असेल जॉईंटमध्ये ट्रान्सप्लांट करणे, किंवा त्वचेमध्ये असेल त्वचेमध्ये ट्रान्सप्लांट करणे, केसामध्ये असेल केसामध्ये ट्रान्सप्लांट करणे, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये आपण जो काही ऑर्गन असेल डेव्हलप करायचा आपण त्या ऑर्गनमध्ये त्या सेल्सला ट्रान्सप्लांट केलं की तो ऑर्गन परत रिजनरेट होत असतो. त्याला आपण सेल थेरपी म्हणतो. ओके, खरं तर ही सेल थेरपी अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि डॉक्टरांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला ती लक्षात आलेलीच असेल. माहिती करून घेऊयाच डॉक्टरांकडे या सेल थेरपी बद्दल किंवा त्यांच्या ट्रीटमेंट्स बद्दल. कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर प्रदीप महाजन सर. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आणि तुम्हाला देखील. संजीवनीच्या सर्व नियमित प्रेक्षकांना. सर, आपण खूप छान माहिती देतात आणि मागे मी आपले कार्यक्रम पाहिलेला आहे. खरंच स्टेम सेल थेरपी ही धावत्या जीवनशैलीमध्ये एक वरदान आणि संजीवनी म्हणायला काहीच हरकत नाही. पण सर, मी एक निरीक्षण केलेलं आहे अनेक दिवसांमध्ये, म्हणजे आपल्या कानावरही घालण्याची इच्छा आहे. आपण स्टेम सेल थेरपी मधले एक तज्ज्ञ आहात. आता परवाच मी पुण्याला एके ठिकाणी जाऊन आलो, नाव सांगत नाही मी. त्यांनी जाहिरात दिली होती की स्टेम सेल थेरपी बद्दल प्रमोशन करण्यासाठी काही लोक हवे आहेत. मी सर निरीक्षण केलं, कारण मी एक सोशल वर्कर आहे आणि शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातही मी काम करतो. तर मला हे आपल्याला निदर्शनास आणून द्यायचे की अशी अनेक लोक मार्केटमध्ये, हेल्थ मार्केटमध्ये म्हणायला हरकत नाही, आलेले आहेत की जे स्टेम सेल थेरपी प्रमोट चांगल्या पद्धतीने करतात, प्रश्नच नाही. पण त्याचं जे मार्केटिंग केलं जाते हे हेल्थ सारख्या क्षेत्रामध्ये कितपत योग्य आहे, एक तज्ज्ञ म्हणून काय मत आहे. आणि मग लोकांना, पेशंटना प्रश्न पडतो कुठल्या तज्ज्ञाकडून उपचार करायचे स्टेम सेल थेरपी बद्दल. अशा अनेक जाहिराती असल्याने सुसाईड सुटल्या अक्षरशः. कुठली जाहिरात रिलायबल आहे, कुठले डॉक्टर रिलायबल आहे, स्टेम सेल थेरपी कुठली उपयुक्त आहे की त्यात काही भेसळ वगैरे होऊ शकते का. अनेक गोष्टी आपण समजून घ्या प्लीज आणि प्लीज गायडन्स करा सर. ही गंभीर बाब आहे, आपल्या कानावर घालतोय. धन्यवाद. नक्कीच तुमचा प्रश्न योग्य आहे, कारण कोणतेही नवीन सायन्स आलं
की त्या सायन्स बद्दल माहिती देणं किंवा माहिती असणं लोकांना फार जरुरी असतं, पण ते प्रॉपर चॅनेलला जाणं किंवा प्रॉपर माहिती मिळणं, कारण सगळ्याच रोगांना स्टेम सेल थेरपी काम करते असं शक्य नाहीये, हे लक्षात होऊ द्या. सगळ्यात पहिले जी काही रोग कन्व्हेन्शनल मेथडनं चांगली होत नसतात त्या रोगांपुरता आपण स्टेम सेल थेरपीचा विचार करतो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आपण कोणत्या ऍडला किती बळी पडायचं, कोणत्या नॉलेजला किती करायचं, हे प्रत्येकानं त्याची माहिती घेतल्याशिवाय करायला नाही पाहिजे. पण तिसरा प्रश्न असा आहे की हे सायन्स तिथंच काम करतं जिथं कन्व्हेन्शनल सायन्स फेल झालेला आहे. तर आपण ठरवायचं किंवा एखाद्या माहितीकडनं माहिती घ्यायची की हे प्रोग्राम करण्यात तात्पर्य हे असतं की लोकांपर्यंत व्यवस्थित नवीन सायन्सचं नॉलेज मिळणं, त्या नॉलेजचं आपण अंडरस्टँडिंग करून घेणं, त्याचा रिसर्च करणं, आणि त्यानंतर एखादा कन्व्हेन्शनल मेडिसिन एखादा रोग चांगला होत नाही किंवा बिमारी चांगली होत नाही तर त्याच वेळेस आपण ह्या सायन्सचा विचार करणे, हा महत्वाचा भाग झाला. मला वाटतं तुमच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर मिळालंय. हा प्रश्न कॉमन माणसाला फार सतावतो. तुमचा प्रश्न योग्य आहे. नक्कीच, म्हणजे त्यांचं जे प्रश्न जो आहे त्यांना समाधानकारक उत्तर नक्कीच मिळालं असेल, कारण आपल्या कार्यक्रमात आपण वेळोवेळी दाखवत असतो किंवा त्यांचे अनुभव ऐकत असतो पेशंटचे, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या डॉक्टरची निवड केली तर नक्कीच तुमच्यासाठी ते योग्य ठरणार आहे. सर, जसं तुम्ही म्हणाल की पील टू सेल ही जी काही तुम्ही थेरपी सांगितलेली आहे, तर ही जी संकल्पना आहे ती अतिशय फार चांगली आहे. तर त्याच्यामुळे जसं दीर्घायुष्य प्रत्येकाला मिळत असतं, ते आरोग्यरूपी दीर्घायुष्य मिळणं हे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने नेमकं काय काय केलं पाहिजे हे जर आपण सांगता का? ही थेरपी म्हणजे कशी त्यांना मदत करते? हा प्रश्न फारच सुंदर विचारलात तुम्ही. महत्वाचं म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा आरोग्य बोलतो किंवा दीर्घायुष्य मिळणं आणि रोग नसणं, ह्या दोन गोष्टी फार संकल्पक आहेत. जर ह्या दोन गोष्टी माणसाला मिळू शकल्या तर त्याचं दीर्घायुष्य कामाला येऊ शकतं. नाही तर दीर्घायुष्य हे रोगासोबत असणं हा इट्स अ व्हेरी पेनफुल थिंग. म्हणजे विचारच नाही करू शकत आपण की किती काळ जगायचं आणि त्या रोगांना किती जोपासायचं आपण, की प्रत्येक वेळी बेडमध्ये झोपणे किंवा प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे, आणि ते जीवन आपल्याला बिना रोगाचं जर मिळालं तर ते किती सुंदर होऊ शकतं, हा एक दुसरा विचार झाला. हा जर विचार केला तर आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन स्टेम सेल सोबत कंपल्सरी आहे. जर स्टेम सेल आपण घेतले ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातले स्टेम सेल्स कमी झालेले आहेत. वयाप्रमाणे जसं 40ला गेलो आपण की आपल्या शरीरात 30 ते 40 मिलियन सेल्स, स्टेम सेल्स म्हणा, की सर्क्युलेशन मध्ये असतात. ते त्यांचं विअर अँड टिअर जॉब करतात, रिपेअरिंग जॉब करत असतात. किंबहुना जर ही जीवनशैली आपण जगत असताना जर आपण ही जीवनशैली हेल्दी लाईफस्टाईलनं जगलो नाही, उदाहरणार्थ स्ट्रेसमध्ये जगणे, फूड हॅबिट्स बॅड ठेवणे, रात्र जागणे, अल्कोहोल, स्मोकिंग, यामुळे आपण आपल्या शरीरातले मूळ पेशीचं प्रमाण कमी करतो आणि ते कमी झाल्यामुळे आपल्याला वयस्करपणा फार आधी लागायला लागतो आणि वयाप्रमाणे लागणारी रोग सुद्धा लागायला लागतात. तर त्यामुळे सोबतच स्टेम सेलचे आपण जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर केले तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात आणि आपल्याला जे दीर्घायुष्य पाहिजे ते स्टेम सेल घेऊन मिळू शकतं विना रोगाचं. बरोबर, म्हणजे दीर्घायुष्य आपल्याला अपेक्षित असतं, पण ते सुद्धा आरोग्यमय दीर्घायुष्य किंवा हे चांगलं. जाणून घेऊया. एक फोन घेतोय. कल्याण शेट्टी आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मैं डॉक्टर से बात करना चाहता हूँ जी. हाँ, बोला, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. मेरा एक ग्रैंड डॉटर है, 4.5 साल का, वो सेरेब्रल पाल्सी है जी उसको. ओके. उसको ट्रीटमेंट फुल्ली ले सकता है क्या? मतलब ठीक आहे. तुमची जी नात आहे ती सीपीची पेशंट आहे. नेमकं काय केलं पाहिजे तिच्यासाठी? ही जी थेरपी आहे ती उपयोगात येऊ शकते का? सविस्तररित्या जाणून घेऊया. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मी शिल्पा गुजर. टॉप 50 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देशभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांवरती नजर टाकायची. नमस्कार, मी मयुरेश कडव. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी तृप्ती पालकर. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी हर्षल वदाने. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी शैलजा जोगल. पाहूया टॉप 50. ऑटोबॅट प्रस्तुत टॉप 50. सहप्रायोजक रामबंधू. ऑफर कमाल, स्वाद बेमिसाल.
जेम्स म्हणजे मजा. जास्त जेम्स म्हणजे जास्त मजा. 20% एक्स्ट्रा कॅडबरी जेम्स प्रत्येक पॅकच्या सोबत. आता क्लोजअप फ्रेश ॲक्शनच्या 80 ग्रॅमच्या पॅकवर 20% एक्स्ट्रा मिळवा. आणि जवळ या क्लोजअप, आता एक्स्ट्रा क्लोजअप फॉर एक्स्ट्रा ताजेपणा. वीको टर्मरिक विद फोम बेस मिटाए ऑयली स्किन, पिंपल्स और ब्लैक हेड्स हर वॉश के साथ. पाइए क्लियर, हेल्दी और ग्लोइंग स्किन नेचुरली. वीको टर्मरिक विद फोम बेस, बेहतर त्वचा का एक नेचुरल उपाय. जुने द्या नवीन घ्या. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांची प्रतिवार्षिक योजना. अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्रावर 20% पर्यंत सूट. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे. फेअरनेस चॅलेंज मध्ये एका बाजूला आहे फेअर अँड लवली, दुसऱ्या बाजूला ऍक्ट्रेसेसचं 300 रुपयांचं क्रीम. कशाचा इन्स्टंट फेअरनेस उत्तम आहे? हे 300 रुपयांचं क्रीम आणि हे फेअर अँड लवली. फेअर अँड लवलीचा फेअरनेस अनबीटेबल आहे. हे फक्त क्रीम नाही, फेअरनेस ट्रीटमेंट आहे. फेअर अँड लवली फेअरनेस चॅलेंज. अर्थो अमृत जॉईंट केअर ऑइल अँड कॅप्सूल्स, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावरचा रामबाण इलाज. आयुर्वेदिक अर्थो अमृत, गीर गाईच्या शुद्ध दूध आणि तूप यापासून बनवलेले कॅप्सूल्स आणि वनौषधींचे तेल. अर्थो अमृत सर्व मेडिकल्स मध्ये उपलब्ध. हिरड्यातून रक्त, हिरड्यांवर सूज का मग पायोरियाचा त्रास? विको वज्रदंती, जी हिरड्यांना मजबूत बनवते आणि दातांना निरोगी ठेवते. तेव्हा विको वज्रदंतीची शक्ती स्वीकारा, नाहीतर नंतर पश्चाताप करा. ही आहे कम्फर्टची कपड्यांची दुनिया. इथे सगळं कपड्यांचं बनलेलं आहे. डिटर्जंटची धुलाई पाहिजे, पण धुलाई नंतर हाटलनेस नाही पाहिजे. ज्यामुळे त्यांना मिळतो मोहक सुगंध आणि नव्यासारखी चमक. एक्स्ट्रा कॅरमल युक्त नवीन कॅडबरी 5 स्टार. तर बस खा आणि एक्स्ट्रा हरवून जा. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण कृपा अन्नपूर्णेची. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट. ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेता की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे नवीन क्षितिज गाठलेलं आहे ते नेमकं कोणतं आहे यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर महाजन. तुमच्या मनात जे जे काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. फक्त आपला फोन नंबर मात्र तुम्ही लिहून घ्या. आपला नंबर असा आहे 66843333. मुंबई व्हॅली सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा स्टडी कोड लावायचा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी कल्याण शेट्टी यांनी जो प्रश्न विचारला होता सोलापूरहून, त्यांची नात आहे 4-5 वर्षाची आणि ती सीपीची पेशंट आहे. तर तिच्यासाठी म्हणून या सेल थेरपीमध्ये काही करता येईल का जाणून घेऊया. काय सांगाल सर आपण त्यांना? कल्याण शेट्टीच्या प्रश्नाला उत्तर असं आहे की जर त्याच्या आधीचा एक प्रश्न होता विचारलेला आपल्याला की कोणत्या रोगांना फायदा होऊ शकतो, नाही होऊ शकत, जर मिस गायडन्स झालं तर कसं होऊ शकतं किंवा ऍडबद्दल कसं नुकसान होतं. तर माहितीच तो हा प्रश्न चांगला आला, त्यातल्या त्यात लागून आलेला प्रश्न की काही रोग असे आहेत की ज्या रोगांमध्ये आपल्याला काही गॅरंटीड चांगले रिस्पॉन्स मिळू शकतात. त्यातला सेरेब्रल पाल्सी एक असा आहे ज्या रोगावर
आपल्याला पूर्णतः चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो. नॉर्मली कसं असतं, बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं ब्रेन डेव्हलप झालेलं नसतं. ब्रेनची डेव्हलप होण्याची जी आपण बाळाची माइलस्टोन्स म्हणतो ना, वयाच्या 4 वर्षापर्यंत असतात. जसे त्याचे सेन्सरी रिफ्लेक्सेस आहेत, डोळ्याचे रिफ्लेक्सेस आहेत, हिअरिंग रिफ्लेक्सेस आहेत. तसं पाहिलं तर तुम्हाला समोर दाखवतो एक, आता मी छोटंसं बाळ आहे. ही 1 वर्षाची असताना जगातली सगळ्यात मोठी सेरेब्रल पाल्सीची मुलगी आपण भारतामध्ये ट्रीट केलेली आपल्या सेंटरला, स्टेमारिक्सला. तर ही मुलगी जी आहे, हिला अनया हिचं नाव आहे. ती 1 वर्ष 2 वर्षाची असताना माझ्याकडे आली होती. तर त्यावेळेस तिला मी स्टेमसेल थेरपी दिली आणि सोबत ऑक्सिजन थेरपी दिली. तर त्यातनं आज ती नॉर्मल ग्रोथला आलेली. तिला कन्व्हल्जन सुद्धा होते, नुसती ग्रोथच नाही, कन्व्हल्जन सुद्धा होते, म्हणजे इपिलिप्सी सुद्धा होती. ते दोन्ही तिचे आता पूर्णतः बरे झालेले आहेत. तर ती आता लहान मुलासारखी आकडी येणं, त्याची आता तिची पूर्ण नॉर्मल मुलासारखी ग्रोथ होत आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. सेरेब्रल पाल्सीची ट्रीटमेंट वयाच्या आपण जेवढ्या जल्दी चालू करू तेवढा रिस्पॉन्स चांगला. 4 वर्षापर्यंत त्याचा रिस्पॉन्स खूपच चांगला असतो. मग 4 ते 10 वर्षापर्यंत जर समजा 50% तर रिस्पॉन्स असेल तर 30% होतो. पण रिस्पॉन्स खूप चांगला असतो, कारण त्याचे जन्मताना मेंदूच्या पेशांना ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडलेला असतो. आपला सप्लाय कमी पडला असल्यामुळे ते ब्रेनचे सेल्स डेव्हलप होत नाहीत. तर नंतर आपण त्या सेल्सला जर स्टेम सेल दिले आणि ऑक्सिजन जर दिलं तर नक्कीच हे सेल्स पूर्णतः रिस्पॉन्स करू शकतात. आणि त्या बाळाला आपण ज्याला म्हणू की आयुष्यभर अधू राहिला असता, तर आज तो नॉर्मल जगू शकतो, की आपलं आयुष्य पूर्णतः 70 वर्षाचं नॉर्मल काढू शकतो. सर, तुम्ही एव्हीएन वरती संशोधन करून ट्रीटमेंट्स वगैरे इतक्या केलेल्या आहेत की त्याचं पेटंट देखील तुम्ही ते मिळवलेलं आहे. सर, ह्याबद्दल जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सविस्तररित्या माहिती करून द्याल का प्लीज? कसं आहे, पेटंट म्हणलं तर हा विषय माझा फार जवळचा विषय आहे. कारण मी ज्या विषयाची आतपसे जाऊन अभ्यास करतो त्यातला हा अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फ्युमरल हेड. हा आपल्या मांडीच्या हाडाला रक्त सप्लाय कमी पडल्यामुळे नेक्रोसिस होतं. आणि हे तरुण धरणारा रोग आहे, म्हणजे वयाच्या 20 ते 40 पर्यंत होणारा. आणि ह्या वयामध्ये जर आपण सांधा रिप्लेस करायचा करतो, कारण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये फक्त एकच इलाज आहे त्याला, ज्याला जॉईंट रिप्लेसमेंट करणे. आणि या जॉईंट जेव्हा रिप्लेस करतो आपण, त्याचं आयुष्य असतं 10 ते 12 वर्षाचं. आणि आपण जेव्हा नॉर्मल माणसाचं आयुष्य पाहतो 70 ते 75 वर्षाचं, आणि 30ला झालेला रोग हा समजा असं विचार केला आपण, तर वयाच्या 70 एज असतो त्याला 3दा जॉईंट रिप्लेस करावा लागेल. हा विचार केला तर इट इज भयंकर आहे. म्हणजे तो माणूस एका ऑपरेशननं त्याचं 5 वर्षाचं आयुष्य कमी होत असतं, 3 ऑपरेशन तर 15 वर्षाचं आयुष्य असंच कमी झालं त्याचं. मग जर असा विचार केला तर हे जॉईंट ऑपरेशन न करता आपण रिजनरेट करू शकू का? त्याचे कार्टलेज, त्याचे बोन्स पूर्ण नॉर्मल करू शका, ह्याचा मी मागच्या 7 वर्षापासून अभ्यास केलेला आहे. आणि त्यातल्या मी आता एक इंडियन पेटंट, इंटरनॅशनल पेटंट दोन्ही टाकलेले आहेत आणि ते पब्लिश सुद्धा झालेले आहेत. ह्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ग्रेड 1 असो का 2 असो का 3 असो का 4 असो, त्याचा आम्ही स्कॅफोल्ड्स वापरून तो हेड पूर्ण रिग्रो करतो. आणि डिपेंडिंग त्याची ग्रेड, जे ग्रेडवर आपण ट्रीटमेंट चालू करू, ज्या वयाला चालू करू आणि सोबत मॉर्बिड कंडिशन मिळलं तर आपण त्याचा डेफिनेटिव्ह रिझल्ट सुद्धा सांगू शकतो की त्याला 3 महिने लागतील, 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, 8 महिने लागतील. आणि ह्यावर माझं अमेरिकेमध्ये OSU युनिव्हर्सिटी सोबत एक संशोधनही चालू आहे, ज्याचे माझं फर्स्ट पब्लिकेशन रिझल्ट पब्लिश होतील 1-2-3 महिन्यामध्ये, जे इंटरनॅशनली पब्लिश होतील. हा एक 100% अश्युअर्ड रिझल्ट देणारा रोग आहे स्टेम सेल्सना. फारच छान. खरं तर म्हणजे एक आशेचं किरण आहे, जे एव्हीएनचे पेशंट्स असतील आणि आपला कार्यक्रम आज पाहत असतील त्यांच्यासाठी हा मोठा आशेचा किरण आहे. तर तुम्ही जसं मग अशी रवींद्र कुडाळकर साहेबांनी विचारलं होतं की नेमकं मी कोणाकडे जावं, म्हणजे कोण आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. त्या डॉक्टरांच्या अशा काही गोष्टी असतात त्या जर तुम्ही चेक केल्या तर नक्कीच तुम्ही अशा डॉक्टरांची मदत घेऊ शकता. आपण एक फोन घेतोय, आपल्याशी गुरुनाथ भसे बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्ते मॅडम. मला अँकोलॉजिंग स्पॉन्डिलोसिस, माझं वय 30 वर्ष आहे आणि मला डॉक्टरांना विचारायचं आहे की या उपचाराचं स्टेम सेल ट्रीटमेंट घेतल्यानंतर कधी रिझल्ट दिसतील आणि हिप रिप्लेसमेंट पासून म्हणजे सुटका भेटेल का? बरोबर. खरं तर तुमच्या प्रश्नाचं आत्ताच सरांनी उत्तर सांगितलं होतं आणि तुमचा प्रश्न त्याला लागून आलेला आहे. सर, तुम्ही पण ह्यांना काय सांगाल? तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणाल तर अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिस हा जो रोग आहे याला ऑटोइम्युन डिसीज म्हणतो आपण. यामध्ये टाईप 2 कोलॅजिन, जॉईंट्सला, मणक्याच्या जॉईंट्सला जोडणारी जी कोलॅजिन्स असतात त्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं, त्याला सिन डिसोफाइट्स म्हणतो आपण. आणि जेणेकरून
जेणेकरून ते फ्यूज होतात. ते हिपच्या सांध्यामध्ये सुद्धा होतं आणि माटीच्या मणक्यात सुद्धा होतं. हा एक माझा दुसरा जवळचा अर्थ. योगायोगानं तुम्ही माझ्या फार जवळचे विषय विचारताय, कारण यावरही आता मी एक पेटंट टाकत आहे. कारण मी ह्या रोगामध्ये पाठीचे मणके सांधे जे जुडल्या जातात आणि ज्याला आपण बांबू स्पाईन म्हणतो, जेणेकरून ही पूर्ण स्पाईन एका बांबू सारखी स्टिफ होऊन जाते आणि माणसाची मान सुद्धा हलत नाहीये किंवा पाठ सुद्धा हलत नाही. हिपचे सांधे सुद्धा ते आपलं ज्याला आपण म्हणू की फ्यूज होऊन जातात आणि त्याला हलवता सुद्धा येत नाहीत. अशा वेळेस पाठीची मणके पूर्ववत आपण त्यामध्ये मुवमेंट आणू शकतो. मान जी स्टिफ झालेली असती, मानची मुवमेंट सुद्धा व्यवस्थित आणू शकतो. पाठीच्या मणक्याचे मुवमेंट व्यवस्थित आणू शकतो. हिप जॉईंट मधली मुवमेंट सुद्धा आणू शकतो. फक्त एवढंच की कोणत्या स्टेजला आपण ती ट्रीटमेंट चालू करतो, कोणत्या डॉक्टरकडे जाऊन आपण त्याची डायग्नोसिस करून कधी ट्रीटमेंट चालू करतो त्यावर अवलंबून असतं. दुसरा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे त्यामध्ये HLA-B एक जीन असतो. HLA-B जीन पॉझिटिव्ह ज्या लोकांमध्ये असतो आणि ज्या लोकांमध्ये निगेटिव्ह असतो, जे 95% लोकांना HLA-B पॉझिटिव्ह असतो आणि 5% लोकांना नसतो. तर HLA-B निगेटिव्ह असणाऱ्या लोकांना सुद्धा ह्याचा फायदा होतो. HLA-B ला तो होतो, पण नसतो त्यांना अजून जास्त फायदा होतो. जर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अँकलायझिंग फ्लोरोसिस अशी कंडिशन आहे ज्याला आपण खात्रीलायक चांगला रिपोर्ट देऊ शकतो, रिझल्ट देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी हा एक मोठा त्यांना आशेचा किरण आहे की ते ह्याची मदत नक्कीच घेऊ शकतात. डॉक्टर, मी मगाशी रिजेनरेटिव्ह मेडिसिनचा उल्लेख केला होता. तर हे जे मेडिसिन आहे ते कुठकुठल्या आजारावरती असतात, अशा आजारांवरती आपल्याला मदतगार ठरू शकतं? कसं आता ओव्हरऑल आपण जेव्हा रिजेन्युसी म्हणतो, रिजेन्युसी खूप मोठी अम्ब्रेला आहे. या अम्ब्रेलेच्या अंडर जर खूप मोठे सेक्शन्स आहेत, जसं रिजेन्युसी सेल बेस्ड थेरपी बोलत होतो आपण, त्यामध्ये स्टेम सेल्स एक हा भाग आहे. स्टेम सेल्स मधले मल्टिपल आहेत. ऍडल्ट स्टेम सेल, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल, हे 2-3 भाग झाले त्यातले. पुन्हा आता IPSC म्हणून इंड्यूस प्लुरिपोटेंट सेल्स म्हणून आले, जे रिसर्च करून ज्याला आपण बायोलॉजिकल रिव्हर्सल ऑफ एजिंग म्हणू, की ऍडल्ट सेल पासून एम्ब्रिओचे सेल तयार करणे. म्हणजे अक्षरशः आपण तारुण्यातल्या सेल्सना आपण एम्ब्रिओतल्या सेल सारखं करून त्याला पूर्ण कॅरेक्टर्स देऊ शकतो, पूर्ण डिफरन्शिएशनचे. हा एक भाग झाला. दुसरा झाला त्याच्यापासून द्रव तयार होतात, ज्याला सायटोकाइन्स, किमोकाइन्स म्हणू आपण, ज्याला IL-10, IL-2, ग्रोथ हार्मोन्स म्हणू, इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स म्हणू, नॉन इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स म्हणू. हे सुद्धा सायटोकाइन्स, केमिकल्स हे रिजेनरेटिव्ह मेडिसिनचे भाग आहेत. नुसतं ऍडल्ट सेल्स म्हणा, आपण ऍडल्ट सेल्स म्हणू तारुण्यातले सेल, आपण वयस्कर झालेल्या सेल्सला, त्या सेल्स पासून इम्युनोथेरपी करू शकतो, जे कॅन्सरला प्रतिकार करणारे किंवा कॅन्सरच्या पेशंटना मारणारे आपल्या शरीरातली जी प्रतिकार शक्ती असते त्याचे सेल्स करून त्याला ऍक्टिव्हेट करून आपण कॅन्सरला सुद्धा कमी करू शकतो त्यामध्ये. मग त्याचे टिश्यू इंजिनिअरिंग हा भाग झाला. सो टिश्यू इंजिनिअरिंग म्हणजे बायोलॉजिकल स्कॅफोल्ड वापरायचे, ऍडल्ट सेल वापरायचे आणि आपली अवयव लॅबोरेटरीमध्ये तयार करायचे आणि ती परत आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं. हा फार मोठा एक संशोधन आहे आणि फ्युचरमध्ये ऑर्गन फेल्युअर या टेक्नॉलॉजीसाठी एक फार मोठी रिप्लेसमेंट आहे. कारण आजच्या घडीला जर आपण पाहिलं, ऑर्गन फेल्युअर मध्ये किडनी किंवा हार्ट ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट जरी केलं आपण, हे ऑर्गन्स कुठे आपल्याला दुकानात सापडत नाहीत. आपल्याला एक तर मृत माणसाकडनं घ्यायला होतात किंवा आपल्या रिलेटिव्ह डोनेट करून घ्यावं लागतात, पण आपलं शरीर त्यांना एक्सेप्ट करत नसतं, त्याला रिजेक्ट करतं. मग त्यासाठी आपण स्टेरॉइड्स किंवा असे ड्रग्ज घेतो की जेणेकरून मेटाबॉलिक ड्रग्ज घेतो की जेणेकरून आपल्या शरीराला खूप मोठं नुकसान होतं आणि तरी एवढं करूनही ते ऑर्गन रिजेक्शन मध्ये जातं. तर अशा वेळेस ही जी टिश्यू इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे, ही तुमच्या सेल्स पासून तुम्हाला लागू पडणारं ऑर्गन तयार करून तुम्ही लॅबोरेटरीमध्ये ठेवू शकता आणि ते परत तुम्ही वापरू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा. म्हणजे ही एक रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी चाललेली आहे फ्युचरमध्ये, ज्याला मी जे नवीन क्षितिज म्हणालो ना मी या टॉपिकचं, हे नवीन क्षितिज असं आहे की आज आपण पुढच्या 100 वर्षामध्ये काय मेडिसिन आहे ह्याचा विचार करतोय. जीन थेरपी आहे, त्यामध्ये मॉलिक्युलर थेरपी आहे, प्रोटीन थेरपी आहे, प्रोटिओनिक थेरपी आहे. ह्या सगळ्या थेरपीज फ्युचरमध्ये येणाऱ्या आपल्या नवीन संशोधनातून येणारं सायन्स हे आपलं जीवन पुढचं दीर्घ आयुष्य विना रोगाचं आणि 100 गाठणारं करून देणार आहे. नक्कीच. ही खरं तर 100 गाठण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, पण ती सुद्धा आपण जर ठणठणीत आरोग्याने जर 100 गाठली तर ती नक्कीच आपल्यासाठी एक आनंदमयी प्रवास ठरू शकतो. अधिक माहिती करून घेऊया सरांकडनं, पण वेळ झाली एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर,
राज्यातल्या महत्त्वपूर्ण शहरांच्या राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, खेळ, मनोरंजन आणि गुन्हेगारी विश्वातल्या प्रत्येक ठळक बातमीचा बेधडक पंचनामा, शहरनामा पहा दररोज रात्री 10 वाजता. सहप्रायोजक कॉस्मॉस बँक. जीवन करा समृद्ध. विश्वासाचा हात अनमोलाची साथ. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक. रामबंधू ऑफर कमाल, स्वाद बेमिसाल. आईच्या हातची स्वादिष्ट चकली आणि चिवडा बनवणं आता कठीण काम नाही. तीही रामबंधू वापरते आणि मीही. या दिवाळी रामबंधू चिवडा मसाला आणि चकली मसालावर मिरची पावडर फ्री. जेम्स म्हणजे मजा. जास्त जेम्स म्हणजे जास्त मजा. 20% एक्स्ट्रा कॅडबरी जेम्स प्रत्येक पॅकच्या सोबत. लवकर चल. तुझ्या छोट्या हातांनी तर कमाल केली, पण तुझ्या हातांचं काम वाढवलं. काही नाही आजी, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश हे तेलासारखे कठीण डाग निपटून काढते सहजपणे. अहो हे बागेचं पान आहे. भैया बोला. जरा गाडीकडे बघाल प्लीज. का नाही? थँक्यू. अबे चोर, अबे थांब. मी तर गाडीकडे फक्त बघायला सांगितलं होतं. वेफर आणि चॉकलेटी मस्तीचा हलका फुलका कॉम्बो. कॅडबरी पग जगा लाईट लाईट. आम्ही स्त्रियांना डाव 7 डे टेस्ट घ्यायला सांगितलं, एका छोट्याशा अटीवर. आरशांना करा बाय बाय. दररोज त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं, पण आरशात बघायला मनाई होती 7व्या दिवसापर्यंत. डावचं 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम आतपर्यंत जाऊन पोषण करेल आणि तुमच्या त्वचेला देईल जास्त मुलायम आणि वेगळा ग्लो. डाव 7 डे टेस्ट घेऊन पहा. हॅपी दिवाळी. 2 डबे. यावेळी जोरात साजरी करू. हॅपी दिवाळी बाळ. दादा आठवतंय तिचा पहिला अनारही याच घरात पेटला होता. मग आजोबांनी मला कॅडबरी सुद्धा दिलं होतं. बाबा खरंच हे घर विकायचं. तुम्ही सगळे घरी येतच नव्हता, पण आता नाही विकायचं. मला माहित होतं. हॅपी दिवाळी. कॅडबरी सेलिब्रेशन्स. या दिवाळी आनंद घेऊन चला. अर्थो अमृत जॉईंट केअर ऑइल अँड कॅप्सूल्स गुडघेदुखी, सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावरचा रामबाण इलाज. आयुर्वेदिक अर्थो अमृत. गीर गाईच्या शुद्ध दूध आणि तूप यापासून बनवलेले कॅप्सूल्स आणि वनौषधींचे तेल. अर्थो अमृत सर्व मेडिकल्स मध्ये उपलब्ध. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण कृपा अन्नपूर्णेची. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. वाघमारे भिवापुरी मिरची. सुपर लाल, सुपर तिखट. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेत आहोत वैद्यकीय क्षेत्रामधल्या नवीन क्षितिजाबद्दल. हे क्षितिज नेमकं काय आहे हे समजावून सांगत आहेत डॉक्टर प्रदीप महाजन. जाणून घेऊया सरांकडनं. सर, मगाशी तर तुम्ही आम्हाला फार सुंदर अशी माहिती करून दिली. जर आपल्याला 100 वर्ष की आपल्या दीर्घायुष्य हवं असेल तर नेमकं आपण आरोग्यमयी आपलं दीर्घायुष्य कसं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला ही सेल थेरपी किंवा ही अनेक ज्या प्रकारच्या तुम्ही थेरपी सुचवल्या आहेत त्या मदत करतात. पण मुळातच जेव्हा ऑपरेशन्स म्हणतो आणि ते सुद्धा आपण जेव्हा हिप रिप्लेसमेंट या नी रिप्लेसमेंट यासारखी ऑपरेशन म्हणतो तेव्हा पेशंट मुळातच घाबरून जातो. तर अशावर अशा काही थेरपीज आपल्याला मदत करू शकतात का? प्रश्नच नाही. कसं असतं की ऑपरेशन हा शब्दच असा आहे की डॉक्टरनं ऑपरेशन म्हणालं
की पेशंटचा अर्धा जीव जातो. हो. तर किंबहुना रिजनरेटिव्ह मेडिसिनचा आपण जेव्हा विषय घेतो की ह्या ऑपरेशन्सवर मात करण्यासाठी वयानुसार जसं मी म्हणलं की वय जसं वाढत जातं, जर आपण त्याची क्वालिटी लाईफ जगू शकलो नाही, तसं गुडघ्याची रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट असं जे आपण करायला लागतं की मागच्या प्रश्नामध्ये मी नी जॉईंट हिप जॉईंट जसं सांगितलं तुम्हाला की टेक्नॉलॉजी ऑफ एव्हियन किंवा आर्थरायटिस हिप जॉईंटचं रिप्लेसमेंट टाळण्यासाठी आपण जो हिपचा बोन असतो गोल त्याला आपण पूर्ण रिजनरेट करतो आणि ते रिजनरेट करून जॉईंट परत रिप्लेस करतो तसा विदाऊट सर्जरी. त्याच पद्धतीनं तुम्हाला एक्सरे जसं असेल तिथं ट्रीटमेंटच्या आधी नंतर ऑस्टिओआर्थरायटिस वयाप्रमाणे होणारा जो दुसरा रोग आहे, वयाप्रमाणे वाढत असतात तरी आला माणूस की त्याचे गुडघे घासायला लागतात आणि त्याला पेन व्हायला लागतं, म्हणजे त्याची लोकोमोटर सिस्टमच खराब झाली, तो चालू शकत नाही, पेन व्हायला लागतं, त्याचे मुवमेंट्स कमी होऊन जातात. अशा वेळेस नी रिप्लेसमेंट करण्याच्या ऐवजी जर आपण स्टेम सेल जर वापरले तर आपल्याला पूर्ण कार्टिलेज रिप्लेस होऊ शकतं, जॉईंटमध्ये स्पेस तयार होऊ शकते, त्याचं फ्लुइड तयार होतं आणि जॉईंट पूर्णतः नॉर्मल. ह्याला आपण बायोलॉजिकल रिव्हर्सल ऑफ एजिंग म्हणतो जॉईंटचा. जॉईंट हा 70 वर्षाचा जो असतो तो 50ला येतो आणि पुढचे 10 ते 15 वर्ष आपल्याला तो जॉईंट परत नॉर्मल माणसारखा वापरता येतो. तर ह्याला आपण म्हणू की स्टेम सेल थेरपी फॉर द ऑस्टिओआर्थरायटिस आणि त्यामध्ये आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी टाळता येते. म्हणजे जे आपला कार्यक्रम बघत असतील आणि ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवले असतील तर त्यांच्यासाठी खरं तर एक संजीवनी आहे की त्यांनी त्याचा उपयोग नक्कीच करून घेतला पाहिजे. जसं आपण नुसतं आपले गुडघे दुखतायत ऑपरेशन पर्यंत आपण काढत असतो असं न करता जर आपण वेळीच असे काही उपचार करून घेतले तर ते नक्की आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. एक फोन घेऊया आपण. शैलेश पटवेकर आपल्याशी बोलतायत नांदेडहून. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. माझं ऍक्सिडेंट झालं होतं आणि टॅलस फ्रॅक्चर झाला होता. टॅलस बोन अँकल मध्ये आहे, तर ते युनियन झालं नाही आणि स्क्रू टाकले होते सर आणि त्याचं इन्फेक्शन झालं आणि आता ते नॉन युनियन मध्येच आहे सर. तर स्टेम सेल तिथं काम करेल का? ऍक्च्युली मी आता चालू पण शकत नाही आणि माझं पूर्ण अँकल स्टीफ आहे सर. ओके शैलेश, सांगायचं म्हणजे कसं झालं, मागच सांगितलं की जिथं आपली कन्व्हेन्शनल थेरपी फेल होते, जर आता तू प्रत्येक ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेला असेल, त्यांनी प्रत्येक आपापल्या परीनं ट्रीटमेंट केली असेल, तरी पण तुझं ते टॅलस बोनचं फ्रॅक्चर जोडलं नाही, नेल टाकला, खिळा टाकला, सगळंच केलं तुम्ही पण तरी झालं नाही. अशा वेळेस स्टेम सेल थेरपी काम करते, कारण ह्या जॉईंटमध्ये तुझ्या जर आपण स्टेम सेल दिले तर ती जॉईंट परत रिजनरेट होऊन तो पर्टिक्युलर टॅलस बोन परत फ्युजन मध्ये जाऊ शकतो किंवा त्याचं युनियन होऊ शकतं. जो फ्रॅक्चर झालेला आहे जो नॉन युनियन मध्ये तो युनियन होऊ शकतं आणि अशा प्रकारच्या साठी स्टेम सेल थेरपी ही फर्स्ट इंडिकेशन आहे ऑर्थोपेडिक. कारण ऑर्थोपेडिक कंडिशन मध्ये हिप जॉईंट असो, ऑर्थोपेडिक इंजुरीज असो, नॉन युनियन असो, इन्फेक्शन असो किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस असो किंवा स्पोर्ट्स इंजुरी असो, टेंडिनायटिस असो, अवॅस्क्युलर नेक्रोसिस असो किंवा असो, ह्या सर्व रोगांसाठी स्टेम सेल थेरपी 100% काम करते. पर्टिक्युलरली तुझ्यासाठी सांगायचं झालं तर टॅलस बोनचं युनियन पूर्ण होऊ शकेल, तू पुन्हा पूर्वत नॉर्मल चालू शकशील, नॉर्मल आयुष्य जगू शकशील. खरं तर तुम्ही इतकी ग्वाही देतात सर, तर त्याच्यामुळे नक्कीच हा हुरूप आलेला असेल की ठीक आहे आपल्याला सगळ्यांनी सांगितलंय की तू चालू नाही शकणार, पण नक्कीच या सेल थेरपीच्या मदतीने नक्की चालू शकेल. सर असंच डायबिटीसच्या बाबत आहे की डायबिटीसचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतंय. असंही म्हटलं जातं की भारत देश आता आपण नंबर 1 ला येऊन पोहोचलेला आहे. अशांसाठी म्हणून तुम्ही काही या थेरपीची मदत करून देऊ शकता का? तुम्ही फारच नाजूक विषयाला हात लावलात, कारण कसं माहितीये का, डायबिटीसचा विषय घेतला आपण का हा ग्लोबल सिनेरियो होतो. जर पूर्वीच्या काळामध्ये आपण एपिडेमिक म्हणायचो, मलेरियाचा एपिडेमिक किंवा टायफॉइडचा एपिडेमिक किंवा अशा रोगाची जी एपिडेमिक तसा डायबिटिक हा जागतिक एपिडेमिक आहे, लोकलाइज नाही. तुम्ही जर मॉरिशियस घेतला, US घेतलं, अमेरिका घेतलं किंवा इंडिया घेतलं किंवा चायना घेतलं, हे डायबिटीसचे लीडर्स आहेत. या देशांमध्ये पर्सेंटेज वरच्यावर जसं वय वाढतं किंवा लाईफस्टाईल स्ट्रेस वाढत जाते तर डायबिटीस टाईप 2 हा वाढत चाललेला आहे. आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जगत असताना पाहतो की त्याचे कॉम्प्लिकेशन्स आले, जसे किडनी फेल्युअर, डायबेटिक गँग्रीन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. दुसऱ्या टाईपचं डायबिटीस जर घेतला आपण की टाईप 1 डायबिटीस, जसं आता स्क्रीनवर दाखवलं मी एक स्क्रीन, तो टाईप 1 डायबिटीस मध्ये ज्याला अँटीबॉडी
अँटीबॉडीजमुळे लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस, तर ह्या दोन्ही डायबिटीसमध्ये स्टेम सेलमुळे आपण पूर्णतः क्यूर करू शकतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन होणारे जे न्यूरोपॅथी असो, किडनी फेल्युअर असो, रेटायनोपॅथी असो, हे सगळे टाळू शकतो आपण. किंबहुना ज्यातून अधूपणा येऊ शकतो कॉम्प्लिकेशन. आजही माझ्याकडे काही पेशंट अँप्युटेशन करून नॉन हिलिंगचे येतात, जसं ह्या नॉन हिलिंग उड होतं ह्या माणसाचं, त्याचं पूर्णतः बरा झालेला होता तो, आणि ते पण किती 8 दिवसाच्या आत बरा झाला पेशंट हा. तर असे खूप रुग्ण आहेत माझ्याकडे की जे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन गेले आहेत, न्यूरोपॅथीचे, रेटिनोपॅथीचे, नेफ्रोपॅथीचे, पायातले गँग्रीनचे, हे पूर्ण डायबिटीस कमी करत नाही तर त्याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा थांबवतो. झालेले कॉम्प्लिकेशन रिपेअर करू शकतो आपण, आणि किंबहुना अधू होण्यापासून त्यांचं नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी आपण त्यांना पूर्ण आयुष्य देऊ शकतो. नक्कीच सर, असं काही किडनी फेल्युअरचे देखील पेशंट्स आपल्याला दिसून येतात, त्यांच्यासाठी काही आपल्याला मदतीचा हात देता येऊ शकतो का? किडनी फेल्युअर हा थोडा नाजूक कंडिशनचा नाजूक विषय आहे, कारण त्यामध्ये स्टेम सेल थेरपी ही फारशी काम नाही करत. ती करते ती 20 ते 25% फायदा होऊ शकतो. लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की त्यामध्ये किडनी हा कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे, फिल्टरिंग ऑर्गन आहे. ते फिल्टरिंग ऑर्गन असल्यामुळे त्यातले सेल्सचे कमीत कमी 22 ते 25 टाईपचे सेल्स असतात, आणि त्यामध्ये फायब्रोसिस झालं की रिजनरेट थोडं अवघड असतं, ते वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार होणं. म्हणून किडनीच्या पेशंट्सला फायदा होतो, पण फार कमी प्रमाणात होतो. 20 ते 25% फायदा होऊ शकतो. त्यांचं डायलिसिसचं प्रमाण कमी होऊ शकतं, पण डायलिसिस थांबणार नाही त्यांचं, किंवा किडनी ट्रान्सप्लांट थांबणार नाही. पण किंबहुना किडनी ट्रान्सप्लांट नंतर जे कॉम्प्लिकेशन होतात ते कॉम्प्लिकेशन टाळू शकतात स्टेम सेल घेऊन. मेसेनकायमल स्टेम सेल घेऊन तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट नंतर होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे स्टेरॉइड जास्त डोस घ्यायचे किंवा मल्टीमेटाबोलाइट डोस घ्यायचे, बोन मॅरो सपरेशनचे ड्रग घ्यायचे, ते डोसेस कमी लागतात आणि पेशंटची किडनी रिजेक्शन मध्ये जात नाही. तर त्यामध्ये फायदा होतो, पण त्याचे इंडिकेशन वेगळे आहेत. पण किडनी वाचवता येत नाही 100%. नक्कीच, कारण मी हा मुद्दाम विचारला की बऱ्याच जणांना असं एक आशा निर्माण झालेली असते की सगळ्याच रोगांवरती आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो. फायदा तर नक्कीच होतो, पण तो किती प्रमाणात आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. एक फोन घेतोय, विजय मिश्रा आपल्याशी बोलतायत, विलेपार्ले, मुंबई. हॅलो, नमस्कार मैडम. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर महाजन सर से मैं बात करना चाहता हूँ. हाँ सर, नमस्ते. नमस्ते सर, विजय मिश्रा बोल रहा हूँ, विले पार्ले. आपका मेरा भाई का ये आपने ऑपरेशन किया था गैंग्रीन का, अंगूठे का. अच्छा, राइट. और काफी अच्छा रिजल्ट मेरा. सबसे बड़ी बात तो ये सर कि पूरा मुंबई हार चुका था. मैं सब जगह घूम के आया था, नानावती हॉस्पिटल से लेके सब जगह पे, और न्यूरो सर्जन और सब जगह जाके आया, और सबने मुझे बोला कि अंगूठा काटना पड़ेगा. और एक टाइम ऐसा है कि मैं अभी हमारा आपका पहचान तो मेरी इंडस्ट्री के कारण हुआ था, लेकिन जब मैं आपके पास गया और हार के गया था काटना है करके, तो आपने बताया कि काम करता हूँ मैं, एक बार ट्राई करके देखता हूँ. कलर डॉपलर वगैरह आपने चेक किया और आपने एक ही बोला कि अगर भगवान पे विश्वास है तो मेरे साथ चलो, मैं देखता हूँ, कोशिश करते हैं, उसके बाद देखा जाएगा. और 1 महीना आपने एडमिट करके देखा और सर पूरा गैंग्रीन अच्छा हो गया. आज मेरा भाई एकदम इजली चल रहा है, पूरा अंगूठा सही सलामत है, और ऐसा लगता है कि सर भगवान के जैसा आप मिल गए हमको. बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर केल्याबद्दल. जसं म्हटलं जातं की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, तर आपण प्रयत्न करत राहिलेच पाहिजे. यश देणं हे देवाच्याच हाती आहे. जाणून घेऊ याबद्दल अधिक, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. नवरात्रात सुरू झालाय स्त्री शक्तीचा जागर. सकाळच्या तनिष्का व्यासपीठांतर्गत नेतृत्व विकासाची संधी. राज्यभरात 3 टप्प्यात होणार तनिष्का सदस्यांच्या निवडणुका. 15 आणि 16 ऑक्टोबरला राज्यात 350 पेक्षा जास्त केंद्रांवर होणार तनिष्का उमेदवारांसाठी मतदान. नेतृत्वाच्या क्षमता विकासाच्या या अनोख्या उपक्रमासाठी मतदानाची पद्धतही वेगळी. तनिष्का सदस्यांखेरीज समाजातल्या सर्व महिलाही करू शकणार मतदान. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मिळून साऱ्या जणी बजावतील मतदानाचा अधिकार. शिवाय उमेदवाराला खास निवडणुकीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देतील मिस्ड कॉल. असे हजारो मिस्ड कॉल उमेदवार मिळवू शकतील. तनिष्कांचं नेतृत्व निवडलं जातंय ते समाजात निम्म्या असलेल्या स्त्रियांकडनं. स्त्रियांच्या क्षमता विकासाच्या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा. तिचा विकास तुमचा विकास. मी तनिष्का, आम्ही तनिष्का. अधिक माहितीसाठी 9225 800 800 या क्रमांकावर फोन करा.
एक्स्ट्रा कॅरमल युक्त नवीन कॅडबरी 5 स्टार. तर बस खा आणि एक्स्ट्रा हरवून जा. 7 दिवस नवीन डाफ पिंकच्या सोबत एक नवीन प्रोफाईल पिक्चर. 303 लाईट्स आणि तो पिंक ग्लो. नवीन डाफ पिंक, सॉफ्ट स्मूथ ग्लोईंग त्वचेसाठी. जेली पॉपिंग कॅन्डी आणि जेम्सनी भरलेलं चंकी नवीन कॅडबरी डेअरी मिल्क मार्वलस क्रिएशन्स. चल लाईफ बॉयने आंघोळ कर. लाईफ बॉय नाही, सिल्वरने आंघोळ कर. सिल्वर आंघोळ कनेक्शन काय? आपण बेबीजना सिल्वरच्या चमच्याने का भरवतो? कारण सिल्वर देतो किटाणूंपासून आमचं शक्तिशाली संरक्षण. नवीन लाईफ बॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर, जो देतो किटाणूंपासून आमचं सर्वात शक्तिशाली संरक्षण. नवीन लाईफ बॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर. जुने द्या नवीन घ्या. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांची प्रतिवार्षिक योजना. अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्रावर 20% पर्यंत सूट. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे. एक्स्ट्रा कॅरमल युक्त नवीन कॅडबरी 5 स्टार. तर बस खा आणि एक्स्ट्रा हरवून जा. स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभराच्या धावपळीत आज काय घडलं ते जाणून घ्यायचं राहून जातं. पण आता काळजी नाही, कारण पहा दिवसातल्या घटना अधोरेखित करणारं आमचं बुलेटिन स्पॉटलाइट. नमस्कार, मी तृप्ती पालकर. मीराभाईंदरमधील आणि मुंबईतल्या मांसाहार बंदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत की वैद्यकीय क्षेत्रातील नवीन क्षितिजाबद्दल. हे नवे क्षितिज नेमकं कोणतं आहे हे समजावून सांगत आहे डॉक्टर प्रदीप महाजन. आतापर्यंत आपण त्यांच्या सेल थेरपी बद्दल किंवा त्यांनी ज्या संशोधन केलेल्या अनेक उपचारांबद्दल, थेरपीज बद्दल माहिती करून घेतलेली आहे. पण सर महत्वाचं म्हणजे कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते जसं वाढत आहे, तर त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते देखील निर्माण होत आहेत. तर सर आपण कॅन्सर सारख्या असाध्य व्याधींवरती या थेरपीची मदत घेऊ शकतो का? प्रश्नच नाही. जसं डायबिटीज आहे, कॅन्सर सुद्धा हा जागतिक लागलेला एक एपिडेमिक आहे आणि हा वाढत चाललेला आहे. लाईफस्टाईल प्रमाण आहे किंवा स्ट्रेसमुळे होणार आहे. पूर्वीचे कन्सेप्ट कॅन्सरचे वेगळे होते, आताचे कन्सेप्ट वेगळे आहेत. आता कसं आहे, कॅन्सर हा प्रतिकारशक्ती आपली इम्प्रूव्ह करून आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा फूड हॅबिट्स चेंज करून आणि योग आणि मेडिटेशनचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर कॅन्सर आपण पूर्ण क्यूर करू शकतो. त्यातल्या त्यात DC सेल वॅक्सिन, डेंड्रायटिक सेल वॅक्सिन, NK सेल वॅक्सिन, हे 2 आणि T सेल्स याचा जर वापर केला आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीचे सेल्स, तर कॅन्सरची पेशी आपण पूर्ण मारू शकतो. जसं मी तुम्हाला झालं की सेल्स हे वाढवण्यासाठी आणि पिल हे सेल्स किल करण्यासाठी. तर याच्यात आपण फक्त कॅन्सरची पेशी मारतो, नॉर्मल सेल्स मारत नाही, जेणेकरून पेशंट आपला हा वीक पडत नाही किंवा त्याच्यामध्ये कमजोरी पडत नाही. आणि किंवा ऍडव्हान्स कॅन्सर सुद्धा आपण ट्रीट करू शकतो DC सेल, NK सेल वॅक्सिन्स वापरून आणि त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह करू शकतो पुढच्या आयुष्याची. तर हे सगळ्यात कामाचं ट्रीटमेंट आहे. नक्कीच सर, तुम्ही एवढे मोठं संशोधन करत आहात, तर नक्कीच आपण जे काही शिकलेलं असतं ते आपण पुढच्या पिढीकडे देण्यासाठी म्हणून देखील तुम्ही खूप प्रयत्नशील आहात. तर ह्याबद्दल जरा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जरा माहिती करून देता का? ही फारच चांगली गोष्ट आहे. कोणतंच सायन्स आपल्यासोबत संपलं नाही पाहिजे. येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या दुसऱ्या डॉक्टरांना त्याची माहिती मिळाली पाहिजे किंवा तो सायन्स प्रॅक्टिस करता आलं पाहिजे, जेणेकरून त्या कॉमन माणसांपर्यंत गेलं पाहिजे. तर माझं एक ब्रीद वाक्य असतं, वी कॅरी अवर रिपेअरिंग किट्स इन अवर ओन बॉडी. हा जो कन्सेप्ट आहे तो मी इथं लागू करतो. त्यामध्ये मी आपल्या इन्स्टिट्यूट स्टेमारिक्सला अकॅडमिक फॅकल्टी चालू केली आहे, ज्यामध्ये 1 इयर फेलोशिप जी पोस्ट डॉक्टरांसाठी आहे किंवा
रिसर्चसाठी PhD प्रोग्राम चालू केलेला आहे. ITM बरोबर MUHS संवर्धन, पर्टिक्युलरली काही मुलांना मी OSU युनिव्हर्सिटीला सुद्धा आम्ही टायअप केलेला आहे, जेणेकरून 3 वर्षाच्या रिसर्चमध्ये 2 वर्ष आम्ही त्यांना अमेरिकेला पाठवतो ट्रेनिंगसाठी आणि पोस्ट डॉक्टरल करण्यासाठी सुद्धा. तर हे प्रोग्राम्स मी नवीन ब्रेन चालू करण्यासाठी केलेला आहे आणि उपक्रम असा ठेवणार आहे की हे नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, डॉक्टर्स पर्यंत गेलं पाहिजे. नक्कीच यासाठी सर तुम्हाला अवॉर्ड्स देखील बरेच मिळाली आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. आता रिसेंटलीच मला एक मोठा अवॉर्ड मिळालं होतं नॅशनल लेवलचं, ज्यामध्ये माझ्या कामाला जी रिकग्निशन मिळालेलं आहे म्हणून मी त्या कामाला ते अवॉर्ड त्याच्यासाठी मिळाले की माझा जो रिसर्च पेटेंट आणि हे डायग्नोज झालेले आहेत त्या कामासाठी मिळालेलं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता नॅशनल लेवल अवॉर्ड मिळालं. हे अवॉर्डमुळे माझ्या कामाची एक पूर्ती मिळालेली आहे, एक रिकग्निशन मिळालेलं आहे मला. नक्कीच सर, खरं तर आज आपण खूप माहिती करून घेतली आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसमोर एक मोठं नवीन असं क्षितिज आपण आणून दिलेलं आहे. जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? एक्स्ट्रा कॅरमल युक्त नवीन कॅडबरी 5 स्टार तर बस खा आणि एक्स्ट्रा हरवून जा. स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभराच्या धावपळीत आज काय घडलं ते जाणून घ्यायचं राहून जातं, पण आता काळजी नाही, कारण पहा दिवसातल्या घटना अधोरेखित करणारं आमचं बुलेटिन स्पॉटलाइट. नमस्कार, मी तृप्ती पालकर. मीरा भाईंदर मधील आणि मुंबईतल्या मांसाहार बंदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती वैद्यकीय क्षेत्रातील नवीन क्षितिजाबद्दल. हे नवे क्षितिज नेमकं कोणते आहे हे समजावून सांगत आहे डॉक्टर प्रदीप महाजन. आतापर्यंत आपण त्यांच्या सेल थेरपी बद्दल किंवा त्यांनी ज्या संशोधन केलेल्या अनेक उपचारांबद्दल, थेरपीज बद्दल माहिती करून घेतलेली आहे. पण सर महत्वाचं म्हणजे कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते जसं वाढत आहे, तर त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते देखील निर्माण होत आहेत. तर सर आपण कॅन्सर सारख्या असाध्य व्याधींवरती या थेरपीची मदत घेऊ शकतो का? प्रश्नच नाही. जसं डायबिटीज आहे, कॅन्सर सुद्धा हा जागतिक लागलेला एक एपिडेमिक आहे आणि हा वाढत चाललेला आहे. लाईफस्टाईल प्रमाण आहे किंवा स्ट्रेसमुळे होणार आहे. पूर्वीचे कन्सेप्ट कॅन्सरचे वेगळे होते, आताचे कन्सेप्ट वेगळे आहेत. आता कसं आहे, कॅन्सर हा प्रतिकारशक्ती आपली इम्प्रूव्ह करून आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा फूड हॅबिट्स चेंज करून आणि योग आणि मेडिटेशनचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर कॅन्सर आपण पूर्ण क्यूर करू शकतो. त्यातल्या त्यात DC सेल वॅक्सिन, डेंड्राटिक सेल वॅक्सिन, NK सेल वॅक्सिन, हे 2 आणि T सेल्स याचा जर वापर केला आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीचे सेल्स, तर कॅन्सरची पेशी आपण पूर्ण वाढवू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेल्स हे वाढवण्यासाठी आणि पिल हे सेल्स किल करण्यासाठी. तर याच्यात आपण फक्त कॅन्सरची पेशी मारतो, नॉर्मल सेल्स मारत नाही, जेणेकरून पेशंट आपला हा वीक पडत नाही किंवा त्याच्यामध्ये कमजोरी पडत नाही. आणि किंवा ऍडव्हान्स कॅन्सर सुद्धा आपण ट्रीट करू शकतो DC सेल, NK सेल वॅक्सिन्स वापरून आणि त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह करू शकतो पुढच्या आयुष्याची. तर हे सगळ्यात कामाचं ट्रीटमेंट आहे. नक्कीच सर, तुम्ही एवढे मोठं संशोधन करत आहात, तर नक्कीच आपण जे काही शिकलेलं असतं ते आपण पुढच्या पिढीकडे देण्यासाठी म्हणून देखील तुम्ही खूप प्रयत्नशील आहात. तर ह्याबद्दल जरा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जरा माहिती करून देता का? ही फारच चांगली गोष्ट आहे. कोणतं सायन्स आपल्यासोबत संपलं नाही पाहिजे. येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या दुसऱ्या डॉक्टरांना त्याची माहिती मिळाली पाहिजे किंवा तो सायन्स प्रॅक्टिस करता आला पाहिजे, जेणेकरून त्या कॉमन माणसांपर्यंत गेलं पाहिजे. तर माझं एक ब्रीद वाक्य असतं, वी कॅरी अवर रिपेअरिंग किट्स इन अवर ओन बॉडी. हा जो कन्सेप्ट आहे तो मी इथं लागू करतो. त्यामध्ये मी आपल्या इन्स्टिट्यूट स्टेमारेक्सला अकॅडमिक फॅकल्टी चालू केलेली आहे, ज्यामध्ये 1 इयर फेलोशिप जी पोस्ट डॉक्टरल डॉक्टरांसाठी आहे किंवा रिसर्चसाठी PhD प्रोग्राम चालू केलेला आहे. ITM बरोबर MUHS संवर्धन, पर्टिक्युलरली काही मुलांना मी OSU युनिव्हर्सिटीला सुद्धा आम्ही टायअप केलेला आहे, जेणेकरून 3 वर्षाच्या रिसर्चमध्ये 2 वर्ष आम्ही त्यांना अमेरिकेला पाठवतो ट्रेनिंगसाठी आणि पोस्ट डॉक्टरल करण्यासाठी सुद्धा. तर हे प्रोग्राम्स मी नवीन ब्रेन चालू करण्यासाठी केलेला आहे आणि उपक्रम असा ठेवणार आहे की हे नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, डॉक्टर्स पर्यंत गेलं पाहिजे. नक्कीच यासाठी सर तुम्हाला अवॉर्ड्स देखील बरेच मिळाली आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला
थोडक्यात सांगा ना. आता रिसेंटलीच मला एक मोठं अवॉर्ड मिळालं होतं नॅशनल लेवलचं, ज्यामध्ये माझ्या कामाला जी रिकग्निशन मिळालेलं आहे म्हणून मी त्या कामाला ते अवॉर्ड याच्यासाठी मिळाले की माझा जो रिसर्च पेटेंट आणि हे डायग्नोज झालेले आहेत त्या कामासाठी मिळालेलं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता नॅशनल लेवल अवॉर्ड मिळालं. हे अवॉर्डमुळे माझ्या कामाची एक पूर्ती मिळालेली आहे, एक रिकग्निशन मिळालेलं आहे मला. नक्कीच सर, खरं तर आज आपण खूप माहिती करून घेतली आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसमोर एक मोठं नवीन असं क्षितिज आपण आणून दिलेलं आहे. जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी हे सांगेल की बदलणारं सायन्स हे आपण आत्मसात करणं जरुरी आहे. जिथं काही नाही तिथं उत्तर सापडायचा प्रयत्न करायचा. म्हणून मॉडर्न जे रिजेटिव्ह मेडिसिन सायन्स आहे, ट्रस्ट इट कॅन चेंज द फ्युचर ऑफ ह्युमन लाईफ. पुढचे येणारं क्षितिज हे आपलं आयुष्य बदलणार आहे. हे सगळ्यांसाठी एक आज या दसऱ्याच्या निमित्तानं एक मी मेसेज देऊ शकतो की जे काही अशक्य